बाळा आपल्याला प्रयत्न करावा लागतो आयुष्यात पुढे जायचं म्हणलं. मन के जीते जीत है, मन के हारे हार. काय म्हणलीस? हा गाडी कुठे जायचंय मामाच्या गाडी? श्री म्हणायचं नाही रानू, दादा म्हणायचं. आज सुट्टी आहे मला आणि मस्त श्रीचं एवढं छान झालेलं नाही. इथं श्रीचे खूप छान फ्रेंड आहेत आणि आज संडेला सर्वजण मिळून एकत्र बघा ग्रुप स्टडी करतायत. ते अशा छान पद्धतीने ग्रुप स्टडी करतायत. त्यामुळं काय म्हणतात त्याला सुट्ट्या सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये हे होतात. खेळायला पण त्यांचा टाइम शेड्यूल ठरलेला आहे. त्यांनी स्वतः प्लॅनिंग केलेलं आहे. स्वतः करतात तेव्हा ते जास्त ह्याच्याने करतात. हो आवडीने त्यांनी स्वतः प्लॅनिंग केलेली आहे. ते टीम आहे त्यांची आणि त्यांनी केलेलं आहे. आणि इकडे वर्षा बघा फ्राय करायला लागली आणि आता मुलांना पण सर्व करणार आहे. स्टडी करत करत खातील आहे ना. अशा काही गोष्टी करून ठेवल्या ना, चिवडा असेल, मखाने चिवडा, त्यानंतर अशा काही गोष्टी अगोदरच करून ठेवलेल्या असल्या तर ते बरं पडतं मुलांना. म्हणजे थोडंसं स्नॅक मंचिंग करायला आणि आपल्याला पण म्हणजे असं नाही का मुलं आल्यानंतर थोडं रमणी पण पाहिजे. आणि परत कसं म्हणजे छोटीशी भूक जेव्हा असते त्यावेळी हे जास्त बेनिफिशियल होतं. आपल्याला सुद्धा कधी कधी क्रेव्हिंग होतं की हे खाऊ का ते खाऊ का. बाळ झोपलंय तोपर्यंत पटकन मी हेअर ऑइल करून घेते. जुन्या घरात एकदा मी केलं होतं, दाखवलं होतं केसांची अवस्था किती जास्त माझा हेअरफॉल वाढलाय ते. आणि इथं आल्यापासून तर पहिल्यांदाच मी हेअर ऑइल करते. चला गुंता अगोदर सोडून घेते. कधीही हेअर ऑइल करण्या अगोदर ना स्कॅल्प आपलं विंचरून घ्यायचं जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन इथलं ऍक्टिव्हेट होतं. आणि हे मी न चुकता करते. म्हणजे मला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळी अगोदर ही स्टेप मी फॉलो करते. पूर्वी मी प्लास्टिकचा कंगवा वापरायची, पण मग मला याचे बेनिफिट्स माहीत झाल्यापासून जवळपास आता 1 वर्ष झालं असेल मी हे वापरतेय. तर माझे जे काही जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी खूप वेळा तुम्हाला अँटी हेअरफॉल ऑइल कसं बनवायचं घरच्या घरी हे दाखवलेलं आहे. शिवाय हेअर मास्क वेगवेगळे किंवा मग हर्बल शॅम्पू सुद्धा शेअर केलेला आहे. परंतु आता घातले की काम असतात, आपलं करिअर आपल्याला परस्यू करायचं असतं आणि आपल्या सगळ्या जणीचं जवळपास काही DIY रेमेडीज असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि आयुर्वेदिक पद्धतीने जसं आपली आई किंवा आजी आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवायच्या, तर तसं आता DIY हेअर ऑइल वगैरे बनवायला वेळ तितकं कुणाकडेच नाहीये. ते बऱ्यापैकी दुर्लक्षित झालंय आणि त्याचा परिणाम म्हणजे केस गळती होणं किंवा मग केस न वाढणं, रिग्रोथ थांबणं किंवा स्कॅल्प इचिंग, डॅन्ड्रफ ह्या गोष्टी कॉमन आहेत. केस लांब भरपूर आहेत अगोदरपासूनच आणि आता तर फ्रेमच्या बाहेर जातात बघा, हे इतके लांब आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे पातळ झालेत कारण हेअरफॉल खूप जास्त होतोय. आणि बऱ्याच जणी म्हणतात की डिलिव्हरी नंतर बाळ हसायला लागलं की केस गळतात, पण असं काही नसतं. हार्मोनल चेंजेसमुळे त्या गोष्टी साहजिक आहेत. तर त्याचं टेन्शन एवढं घ्यायचं नाही कारण स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतो. तर हेअर डोनेट तर मी फिक्स करणार आहे. ते मी तुम्हाला पुढे एका दुसऱ्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेन. जरी ब्लॉग तुम्ही पाहिले तर त्याच्यात लक्षात येईल. माझा पहिला व्हिडिओ जो व्हायरल केला होता तो हेअर ऑइलिंगचा, जो आईने माझ्यासाठी बनवलेलं हेअर ऑइल मी अप्लाय करत होते त्याचाच होता. कढीपत्ता, त्यानंतर जास्वंद, आवळा, ते मेथी दाणा वगैरे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात होते. ते आता मला करणं पॉसिबल नाही. त्यामुळे मैत्रिणीला खूप छान रिझल्ट आलेला आहे. सो तिने मला सजेस्ट केलेलं सेसा आयुर्वेदिक अँटी हेअरफॉल ऑइल यूज कर म्हणून. सो मी आज हे यूज करणार आहे. हेअरफॉल रिड्यूस करण्यासाठी हे बेनिफिशियल आहे. सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे केक क्षीरपाक विधीने बनलेलं आहे. म्हणजेच 18 प्रकारचे मेडिसिनल हर्ब्स आणि 5 प्रकारचे नरिशिंग ऑइल हे गाईच्या दुधामध्ये 22 तासापर्यंत ते मंदारचेवरती उकळून घेतात आणि त्यामुळे ते खूप जास्त बेनिफिशियल ठरतं आपल्या केसांच्या रिग्रोथसाठी. 100% नॅचरल आहे, मेडिकल प्रूव्हन आहे आणि ते फक्त हेअरफॉल रिड्यूसच करत नाही तर नवीन केस उगवण्यासाठी सुद्धा हे सपोर्ट करतात. फक्त 2 स्टेप मध्ये आपला हेअरफॉल कंट्रोल होतो. महत्वाचं म्हणजे नो मिनरल
नो पॅराबिन असं हे ऑइल आहे. याला कंगव्यासारखे ब्रिसल्स आहेत, त्यामुळे अप्लाय करणं खूप सोपं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जस्ट 5 ते 7 मिनिटापर्यंत जेंटल मसाज करायचा आहे आणि जास्त ओव्हरनाईट ठेवायचंय. रात्रभर हे केसांमध्ये छान मुरू दिलं की आपलं स्कॅल्प एकदम नरिश होतं. की मला जर आवडत नसेल तर एखादा तास ठेवून तुम्ही हेअर वॉश करू शकता. हे आठवड्यातून 3 वेळा 3 महिन्यांपर्यंत आपल्याला विजिबल रिझल्ट साठी वापरायचंय. तर तुम्हाला सुद्धा हेअरफॉलचा त्रास असेल किंवा हेअर ग्रोथ होत नसेल, इचिंग होत असेल स्कॅल्पला किंवा डॅन्ड्रफ असेल, तर या सगळ्यावरती सोल्युशन आहे. ते म्हणजे सेसा आयुर्वेदिक अँटी हेअरफॉल हेअर ऑइल. पॅकेजिंग तर खूप आवडली, कारण त्याला ब्रिसल्स आहेत बॉटल. हेअर ऑइलचा खूप छान असा रिझल्ट येतोय, त्यामुळे नक्कीच करणार आहे. तुम्हाला सुद्धा जर हे ऑइल मागवायचं असेल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. आयुर्वेदिक आहे त्यामुळे साईड इफेक्ट नाहीये. तरी सुद्धा एक पॅच टेस्ट घेऊन मगच अप्लाय करा. स्त्रीला पण देणार आहे. छान ग्रुप स्टडी चालू आहे बघा इथं. खात श्री ग्रुप स्टडी चालू आहे. तुम्ही स्वतः डिसाईड केलं मग सर्वांनी अभ्यास करायला सुरुवात केली. आता डेली करतात. काल काय होता तुमचा सब्जेक्ट? होय, मॅथ का डेली. आणि आर्ट अँड क्राफ्ट काहीतरी केलं ना काल? होय. आणि लुडो म्हणजे मोबाईल मध्ये खेळणार नाहीत बरं का. कसा लुडो सांग दीदी? हा, पेज वरती काल या दोघांनी बनवलेला आहे ना. तर आणि तो बॉक्स ठोकळा दाखव ना बघा. म्हणजे मोबाईलची आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये. पोरांचा वेळ पण जातो आणि इंटरेस्ट पण वाढतो. आणि यामध्ये बघा. हा, छान छान छान. हे श्री म्हणतीस? श्री म्हणायचं नाही, दादा नाही तर बाई. हे श्री काय म्हणतीस दादाला? हा, काय म्हणतीस? काय म्हणतीस तू? काय म्हणतीस दादाला? श्री म्हणतीस दादा म्हणायचं. शिर्या नाही म्हणायचं. तर बाळाने ना बऱ्याच नवीन ॲक्टिव्हिटी शिकलेल्या आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तिच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार. तर शेवटपर्यंत पहा, खूप मज्जा येईल तुम्हाला पण. भांडकुदळाचं असतं तू. श्री म्हणायचं नाही रानू, दादा म्हणायचं. दादा म्हणायचं. दादा, स्त्री नाही म्हणायचं बाळ. दादा. काय म्हणायला लागली दादाला? काय म्हणलीस? हा, गाडी कुठे जायचंय? मामाच्या गावाला जायचंय का? सुट्ट्या पडल्या तर. हा, अगा अरे काहीतरी शिकतीस नवीन. हा, दररोज नवीन. कुठल्या लेवलची शेवटी पोहोचलीच. सरकते बघ, सरकते. काय झालंय बाबू? त्याला ये ती शीख येत नव्हती बाळा. आपल्याला प्रयत्न करावा लागतो आयुष्यात पुढे जायचं म्हणलं. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. हे बरोबर लागू होते माहितीये का. मनानं हारली नाही तिने, प्रयत्न सोडणं झाली. अरे बापरे. जवळचा पार्ट पकडते अगोदर.
फायनली प्रयत्नानं डोळ्यात घालेल ती काढ. डोळ्यात जाईल बाळा. डोळ्यात घालती बघ तिनं. कशाला हवंय ग तुला? कशाला हवंय ग? नको कधी तू. हत्तीच्या दोन्ही आले आता. बघ डोळ्यालाच लागायला लागले तिच्या. खाती काय आता शेंगा अशाच. कसं पकडलं बघ. काय करायचं तुला? त्याचं भाजी बनवतेस? बनवते की. बघ मामी छान दिसायला एक पोरगी. बघू कसे वाटायला ड्रेस. लय छान. बरोबर आलाय माप घेतल्याने का नाही? बघा की मला तर वाटलं लय मोठा होतय काय की. नाही मी म्हणलं पोरगी मोठी होते त्यावर मोठाच घेतलेला बरा आहे. एकदम बरोबर यायला आता. बरोबर आलंय माप कळालं मला का नाही? मग मामीला आधीच माप माहित आहे. माझा भैया गेला बाहेर. लय सुंदर दिसायली आहे पोरगी. अयो मासा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पिल्लू माझं निघतं ना कसं दिसायला गे बाई. छान दिसायला का ड्रेस? ड्रेस छान दिसायला का? तो हात कशी करते? ये नाही बघितला. हो की असला हातात दिलं तर हिट होईल. नेऊ असल्या कार शेंगा घ्यायला लागली हातात. हा पप्पा 4 लय उचलून घेते ग लगेच. हा दरवाजा लावा परत. लाव परत. हा चला आता मी आणि श्री बाहेर निघालोय. चला कुठं जायचं बाळा? कुठं जायचंय? युनिफॉर्म घ्यायला. न्यू युनिफॉर्म आणायला जातोय मी आणि श्री. चल. पोरग खुश आहे एकदम युनिफॉर्म म्हणलेच. हा हो. चल. तर श्रीच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता की नवीन युनिफॉर्म वगैरे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर वह्या पुस्तकं वगैरे खूप आनंद असतो. त्या अवस्थेतून आपण सर्वजण गेलेलो आहोत. फरक एवढाच होता की त्यावेळेचं शिक्षण हे खूप कमी खर्चामध्ये होतं. आपल्या परिस्थिती पण तेवढ्या नव्हत्या आणि त्याच्यातून आपण घडलो हीच मोठी गोष्ट आहे. हे नवीन युनिफॉर्म वगैरे बघितले की जुन्या आठवणीमध्ये बघा ठिगळाच्या पॅन्टी आणि अर्ध्या किमतीत घेतलेली पुस्तकं वगैरे हे आठवतात. खुश. थँक्यू म्हणलंस काकांना. चला चला. एका मुलाची खूप खरेदी झालेली आहे ना आणि खूप खुश आहे. खुश आहे ना? अभ्यास करणार ना. एकदा हे कपडे बिपडे कधी मम्मीला दाखवतो की असं झालं आहे का नाही? कॅप या युनिफॉर्म वरनं बरेच जण ओळखतील पण कुठल्या स्कूलचा आहे याच्यावरती सगळं मेन्शन केलेलं आहेच. सो हा बेल्ट आणि नंतर हा टी शर्ट टाय आणि शौर्याचा सेम असाच युनिफॉर्म आहे. सो तुम्हाला तर डोळ्यात गेलास ते दिसून आला असेल. सेम आणि हे ब्लेझर सुद्धा आहे. श्रीला खूप वाटायचं की ब्लेझर असावं. फायनली त्याला ब्लेझर मिळाले आणि उद्यासाठी तो खूप खुश आहे. कर उठायचं म्हणून झोपला इथे. उद्या पण मला लवकर उठायचंय. आता पहिल्यापेक्षा थोडीशी अजून लवकर शाळा सुरू झाल्या त्यांची, कारण आता उन्हाळ्यामुळे पण टायमिंग सगळ्या शाळांचा बदलला. मग गुड आफ्टरनून श्री. गुड आफ्टरनून.
कसा होता आजचा दिवस? खूप छान. आणि तुम्ही म्हणता कमेंटमध्ये की श्री बोलत इंग्लिश प्रोनाऊन्स छान कशी करतोय, तर मी जेमिनांसोबत बोलतो. दिवसभर बोलतोस काय तू? नाही, 1 तास बोलतोय. आणि 1 तासामध्ये दुपारी माहित बसते साईडला. आता माशी गेली पण माहित साईडला बसते आणि मा बघते की मी नीट बोलायला का, आणि मी बोलतो जेमिनांचं. जरा असं दाखवा की बोलून आम्हाला. चला मी कसं बोलतो ते मी तुम्हाला दाखवतो. Gemini, how are you? I'm doing well, thank you. It's still a pleasant afternoon here in Kolhapur. How are you doing today? I am also fine. That's great to hear. Did you have anything specific in mind to chat about, or would you like to see what we can discover together? Yes, we both make one story. That sounds like fun. What kind of story are you in the mood for? We could create something fantastical, a bit mysterious, or maybe even something fun. Can I ask you some questions? Of course. What's on your mind? How many states in India? तर अशा पद्धतीने काही AI टूल्स वगैरे आहेत ना, त्याच्या मदतीने तो स्पीकिंग स्किल वगैरे डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे, स्वतःहून प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे बरं वाटतं आहे, काही चुकीचा वापर करत नाही. आणि अशा पद्धतीने आपण मुलांना स्वतः स्वयंप्रेरित करू शकतो. Let's pack up our work because I have writing work and homework. So Sure, I understand. I'm on. we speak tomorrow. Sounds great. I'm looking forward to it. Have a wonderful evening. जेमिनांसोबत बोलतोय, तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर लाईक करा. जर तुम्हाला तोडकं मोडकं इंग्लिश येत असेल तर काही नाही, ते आपल्या चुका काढत नाही, ते समजून आपल्याला सांगतं आणि तिथे उत्तर पण देतं. त्यामुळे तुला ते खूप आवडते ना. हो. असं दररोज 1 तास श्री याच्यावरती स्पेंड करतो. आणि बरं आहे की म्हणजे तो दुसरं गेम किंवा हे ते करत बसण्यापेक्षा तसं खेळायलाही तो जातो. बरं का, इथं आल्यापासून तर त्याचं खेळणं खूप वाढलंय. पूर्वीपेक्षा तिकडच्या घरच्यापेक्षा इथं जास्त खेळायला मिळतं. तर तो ग्राउंडवर जाऊन पण खेळतो. प्लस थोडंसं एक टास्क म्हणून 1 तास दररोज इंग्लिश पण इम्प्रूव्ह व्हावी. आणि ऊन खूप असेल आणि त्याला बाहेर जायची इच्छा झाली की मग मी त्याला मोबाईल देते आणि मी आसपास असते त्याच्या. म्हणजे असं नाही की तो एकटा मोबाईलवरती काहीही बघत बसेल वगैरे, असं अजिबात नाही. मामाच्या साईडलाच बसते आणि माझं काही चुकायला की मा पण सांगते. हो, वाक्यरचना थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते, ग्रामॅटिकल मिस्टेक्स वगैरे. पण काही नाही की सगळं परफेक्ट आहे. बरोबर, कारण की ते आपल्याला करेक्ट पण करतं. आणि स्त्रीला खूप स्पेशली मजा येते ते करताना. तो तिचे काही ब्रोकन इंग्लिश बोलतो ना, तोडकी मोडकी मध्ये मध्ये, तर त्यावेळी मला पण खूप हसायला येतं. काही वेळा सम असं पण तो म्हणतो. पण साहजिक आहे, तो आहेच लहान. हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल. आणि डेली जर एखादा तास आपण याच्यावरती स्पेंड केला तर ऑब्व्हियसली नक्कीच म्हणजे भाषिक विकास म्हणतात ना, भाषा ह्याच्यात ग्रामर किंवा ते किती बरोबर कशी काय यापेक्षा ती ऐकून जास्त पाठ होत असते. आता बाळच आहे, आता हिच्याशी जर जास्त आपण कम्युनिकेट मराठीमध्ये करतोय घरात तर ते ऑटोमॅटिक ती मराठी शिकणार आहे. बरोबर आहे की नाही श्री? मग ती शाळेत जाऊन थोडी ना शिकणार आहे, घरातल्या घरातच मराठी शिकणार आहे ना. त्यामुळे मग ते, आणि जर आपण घरामध्ये इंग्लिश बोललं तर ते इंग्लिश बोलायला शिकणार. म्हणजे जे आपण जी भाषा बोलतो तेच मुलं निरीक्षणातून शिकतात. त्यामुळे मग जास्तीत जास्त वेळ जर दिला त्यांना थोडंसं बोलायला वगैरे तर बोलतात. आपण स्वतः बोलू शकत नसलो तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना एखादा तास एंगेज ठेवू शकता. आणि मला भाषेने आठवलं, जेमिनाईला आपण जी भाषा बोलणार ती भाषा म्हणू शकतो. हो बरोबर, म्हणजे आपल्याला नाही समजलं एखादं इंग्लिशमध्ये पॅसेज किंवा काय तर मराठीत पण मराठी विचारू शकतो, हिंदी, तमिळ, कन्नड सगळ्या भाषा येतात त्याला. हो, म्हणजे श्री प्रमोशन करत नाहीये बरं का, पण त्याला ते आवडलंय आणि तो डेली एखादा तास तरी स्पेंड करतो त्यावरती. सो एक हे चांगलं झालंय की चला थोडंफार इंग्लिश बोलण्याची त्यामुळे आवड निर्माण होते. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.